महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात अशी काही नावं आहेत ज्यांनी केवळ इतिहास घडवला नाही तर त्याला एक नवी दिशा दिली. त्यापैकीच एक खूप महत्त्वाचं नाव म्हणजे केशवराव जेधे. ते फक्त एक नेते नव्हते तर बदलाचे शिल्पकार होते. चला तर मग त्यांच्या या प्रवासाचा आणि संघर्षाचा मागोवा घेऊया. बघा, कुठल्याही मोठ्या नेत्यासमोर ना एक मोठा प्रश्न उभा असतो. आधी देशाचं स्वातंत्र्य मिळवायचं की आपल्याच देशात खोलवर रुजलेल्या सामाजिक विषमतेशी लढायचं? या दोनपैकी जास्त महत्त्वाचं काय? जेधेंच्या आयुष्याला याच प्रश्नाने आकार दिला. पण त्यांनी एकाच वेळी ह्या दोन मोठ्या संघर्षांना तोंड कसं दिलं असेल? आणि खरं तर जेधेंचं वेगळेपण नेमकं इथेच आहे. त्यांनी यापैकी कोणतीही एक लढाई निवडली नाही. उलट त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यासाठी वाहून घेतलं. पण जेधेंनी हा दुहेरी लढा निवडलाच का? याचं उत्तर मिळतं त्यांच्या जडणघडणीत. म्हणजे बघा, राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवण्याआधीच त्यांचं विश्व सामाजिक न्यायाच्या सत्यशोधक विचारांनी पूर्णपणे व्यापलेलं होतं. तर त्यांचा जन्म झाला 21 एप्रिल 1896 रोजी पुण्याजवळच्या कोंढवा गावात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं कुटुंबच सत्यशोधक विचारांनी भारावलेलं होतं, ज्यामुळे त्यांच्यावर लहानपणापासूनच सामाजिक न्यायाचे संस्कार झाले. त्यांच्यावर महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या विचारांचा इतका प्रचंड प्रभाव होता की जणू काही सत्यशोधक चळवळीनेच त्यांच्या मनात ती समतेची आणि न्यायाची ज्योत पेटवली. चला, आता आपण त्या काळाकडे वळूया जो त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता, जेव्हा जेधे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या पण समांतर लढायांमध्ये सक्रिय झाले. म्हणजे बघा, जेधेंचं कार्यक्षेत्र एकाच वेळी दोन रणांगणांवर विभागलेलं होतं. एकीकडे शत्रुकोण तर ब्रिटिश राजवट आणि ध्येय काय तर राजकीय स्वातंत्र्य. पण त्याच वेळी दुसरीकडे एक मोठा शत्रू होता, तो म्हणजे आपल्या समाजात खोलवर रुजलेला जातीय भेदभाव. आणि तिथं ध्येय होतं मानवी सन्मान आणि समानता मिळवणं. त्यांच्या या सामाजिक संघर्षाचं एक सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे 1927चा महाड सत्याग्रह. विचार करा, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेविरुद्ध एल्गार पुकारला तेव्हा केशवराव जेधे एकदम खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. हा फक्त पाठिंबा नव्हता तर मानवी हक्कांसाठी दिलेली एक ठाम साक्ष होती. आणि आता लगेच दुसरी आघाडी बघा. अवघ्या 3 वर्षांनी 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रेपासून जी सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली त्यात त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. म्हणजे विचार करा, सामाजिक लढा आणि राष्ट्रीय लढा दोन्ही एकाच वेळी सुरू होते. आणि त्यांची ही वचनबद्धता काही फक्त भाषणांपुरती नव्हती बरं का. सविनय कायदेभंग आंदोलनातला त्यांचा सक्रिय सहभाग, स्वदेशीचा प्रचार आणि यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. या सगळ्यामुळेच एक राष्ट्रवादी नेता म्हणून त्यांची ओळख एकदम पक्की झाली. इथून पुढे जेधेंच्या भूमिकेत एक खूप महत्त्वाचा बदल दिसून येतो. आता ते फक्त 2 वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत नव्हते तर त्या दोन्ही आघाड्यांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करत होते. झालं असं की 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला. आणि त्यानंतर समाजात एकोपा टिकवणं ही काळाची गरज बनली होती. याच काळात जेधेंनी बहुजन समाज आणि राष्ट्रीय चळवळ यांच्यामध्ये एक पूल बांधण्याचे खूप मोठं काम केलं. आणि मग उजाडलं 1934 साल. हे वर्ष इतकं महत्त्वाचं आहे कारण याच वर्षी जेधेंनी अधिकृतपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे एक धोरणात्मक पाऊल होतं, सामाजिक सुधारणेचा आवाज थेट राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाचा परिणाम तर प्रचंड मोठा झाला. अक्षरशः महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं स्वरूपच बदलून गेलं. त्यांच्यामुळे जो बहुजन समाज तोपर्यंत काँग्रेसपासून लांब होता तो मोठ्या संख्येने स्वातंत्र्य लढ्याच्या मुख्य प्रवाहात आला. काँग्रेस खऱ्या अर्थाने तळागाळात पोहोचली असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या या कामाला जनतेनेही प्रचंड पाठिंबा दिला आणि त्याचं प्रतिबिंब दिसलं 1937च्या प्रांतिक निवडणुकीत. या विजयानंतर तर त्यांनी आपल्या पदाचा वापर थेट शेतकरी, कामगार आणि बहुजन समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी केला. आता आपण जेधेंच्या आयुष्याच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपल्या प्रदेशाचं भविष्य घडवण्यात जी मोलाची भूमिका बजावली त्याबद्दल. बघा, भारत स्वतंत्र झाला आणि मग मराठी भाषिकांसाठी एका राज्याची मागणी जोर धरू लागली. या मागणीसाठीच 6 फेब्रुवारी 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि या समितीचे केशवराव जेधे एक प्रमुख प्रेरणास्थान बनले. पण यात एक खूपच दुःखद गोष्ट घडली. ज्या एकात्म महाराष्ट्रासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं ते स्वप्न पूर्ण होण्याच्या काही महिन्याआधीच म्हणजे 12 नोव्हेंबर 1959 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आणि अखेर तो दिवस उजाडलाच.
1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हे झेधेंच्या आयुष्यभराच्या कामाचं, त्यांच्या संघर्षाचं फळ होतं. आणि त्यांच्या योगदानाचं महत्त्व किती मोठं होतं हे यावरून समजतं की महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात केशवराव जेधेंच्या पायाभूत कार्याला खास आदरांजली वाहिली. ही राज्याच्या सर्वोच्च नेत्याने दिलेली एक मोठी पोचपावती होती. तर मग जेधेंचा वारसा नेमका काय आहे? सामाजिक न्याय, राष्ट्रीय स्वातंत्र्य, महाराष्ट्राची एकजूट आणि सामान्य माणसाचं सक्षमीकरण या सगळ्या गोष्टी त्यांच्या एका मोठ्या एकात्मिक दृष्टिकोनाचा भाग होत्या. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. जेधेंनी फक्त राजकीय स्वातंत्र्यासाठी लढा दिला नाही, तर त्यांनी समाजाच्या आतल्या जखमा भरून काढण्याचाही प्रयत्न केला. मग अशा दुहेरी भूमिका बजावणाऱ्या नेत्यांना इतिहास नेमका कसा लक्षात ठेवतो?